आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी रुचिता। ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण आले, करडई, पपई, फ्लॉवर आणि गहू बाजाराची माहिती घेणार आहोत। राज्यातील बाजारात आल्याचे भाव मागील 3 आठवड्यांपासून स्थिर आहेत। बाजारातील आवकही चांगली आहे, तर उठावही येत असल्याचं व्यापारी सांगतात। आल्याचे उत्पादन वाढल्याने दरात सतत घट दिसून आली होती, पण दर काहीसे स्थिरावल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळालाय। आल्याला सध्या बाजारात सरासरी 2500 ते 3000 रुपये दर मिळतोय। आल्याची बाजारातील आवक कायम राहण्याची शक्यता आहे, तर उठावही चांगला राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे आल्याचे भावही टिकून राहतील असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। करडईला तेलासाठी चांगली मागणी आहे, बाजारातील आवक कमी झाली आहे। देशात करडईचं उत्पादन यंदा कमी झालंय, याचा आधार दराला मिळतोय असं व्यापारी सांगतात। सध्या करडईला बाजारात सरासरी 6500 ते 7000 रुपयांच्या दरम्यान दर मिळतात। बाजारातील आवक पुढील 2 महिने कमीच राहण्याची शक्यता आहे। करडईला देशात मागणी वाढतीये, त्यामुळे करडईचे दर पुढील काही महिने टिकून राहतील असा अंदाज तेल बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। बाजारातील पपईचे दर टिकून आहेत। मागील काही आठवड्यांपासून पपईच्या दरात सुधारणा झाली, ही सुधारणा कायम आहे। बाजारातील पपईची आवक कमी झाली आहे। पावसामुळे पपई पिकाचं राज्यातील बहुतांश भागात नुकसान झालं, याचा परिणाम बाजारावर दिसतोय। सध्या पपई 1700 ते 2000 रुपयांच्या दरम्यान आहे। पपईची बाजारातील आवक पुढील काही महिने कमीच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे पपईचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। राज्यातील बाजारात फ्लॉवरची आवक कमी झाली आहे। पावसामुळे सर्व भाजीपाल्याची आवक घटलेली आहे, त्यामुळे दरात सुधारणा झाली आहे। याचा आधार फ्लॉवरला मिळतोय। फ्लॉवरची आवक कमी झाली असल्याने दरात सुधारणा झाली। सध्या फ्लॉवरला सरासरी 2500 ते 3000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतात। पुढील काही आठवडे बाजारातील फ्लॉवरची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे फ्लॉवरचे दरही टिकून राहतील असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। देशातील बाजारात गव्हाची आवक कमी झाली, त्यानंतर दरातही काहीशी सुधारणा झाली। पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि इतरही राज्यांमध्ये गव्हाची आवक कमीच आहे। पावसामुळे आवकेवर परिणाम होत असल्याचं व्यापारी आणि शेतकरी सांगतायत। सरकारची खरेदी यंदा 300 लाख टनांवर झाली। देशात यंदा गव्हाचा पुरवठाही चांगला असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। मात्र बाजारातील आवक कमी असल्याने दर सुधारलेत। सध्या बाजारात गव्हाला गुणवत्तेप्रमाणे आणि वाणानुसार सरासरी 2600 ते 3900 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतात। देशातील बाजारात पुढील काळातही गव्हाची आवक कमीच राहील, त्यामुळे गव्हाचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।